सत्य का साहस। निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीचा आज शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक 13 मध्ये जनबदलाव पार्टीने आपलं पूर्ण शक्ती प्रदर्शन केलं आहे. प्रभाग 13 चे जनबदलाव पार्टीचे अधिकृत उमेदवार सुमित भालेकर यांनी आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विजयाचा विश्वास व्यक्त करत सुमित भालेकर यांनी निवडून आल्यानंतर प्रभागाचा चेहरामोहरा कसा बदलणार याची कृती आराखडा मतदारांसमोर मांडला. त्यांनी सांगितले की जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत असून बदल निश्चित आहे. निवडून आल्यानंतर रखडलेली विकास कामे प्राधान्याने पूर्ण करणार, प्रभागातील मूलभूत सोयीसुविधांवर विशेष भर देणार, नागरिकांच्या भेटीगाठी आणि या शक्ती प्रदर्शनामुळे प्रभाग क्रमांक 13 मध्ये सुमित भालेकर यांचं पारडं जड असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. सुमितजी, आज शेवटचा दिवस आहे, तुम्ही प्रचारात फिरले, कोणत्या मुख्य समस्या तुम्हाला दिसल्या या दिवसात आणि ओव्हरऑल प्रतिसाद आता कसा मिळाला? प्रतिसाद खूप चांगला आहे जनतेचा. आणि ओव्हरऑल मी प्रभाग 13 मध्ये जेव्हा फिरलो तेव्हा भरपूर समस्या म्हणजे गटर आणि नालीच्याच आहेत. पण या समस्या आम्ही जर निवडून आलो तर या समस्या आम्ही 90 दिवसामध्ये सॉल्व्ह करू. पण मग त्यानंतर काय, तर त्यानंतर आम्ही स्वास्थ्य, शिक्षा आणि रोजगार या मुद्द्यांवर काम करणार आहे, हॉस्पिटल्सवर काम करणार आहे आणि रोजगारवर काम करणार आहे आणि NMCच्या शाळांना अपग्रेड करण्यासाठी काम करणार आहे. सुमितजी, आज जी रॅली आहे, रॅली काढण्यामागचं काय? रॅली काढण्यामागचं कारण हे आहे की आज प्रचाराचा आखरी दिवस आहे. सायंकाळी 5 वाजता प्रचार थांबणार आहे. एक आखरी जनसंपर्क म्हणून आम्ही प्रभागामध्ये फिरणार आहे. सगळ्यांना एक त्याला आपण हे म्हणू की हॅमरिंग म्हणून एक आम्ही आखरी वेळा प्रभागात फिरणार आणि चाबीचा प्रचार करणार, जेणेकरून लोकांना जनजागृती लोकांना होईल की येणाऱ्या 15 तारखेला आम्हाला चाबी या चिन्हासमोर बटन दाबून मतदान करायचं आहे.